चलो गुड मॉर्निंग. लास्ट टाईमला आपण फ्रिक्शनची थिअरी बघितलेली आणि एक न्यूमरिकल पण बघितलं होतं. आज ॲक्च्युली मी D-2च्या पेपरला जे काही न्यूमरिकल्स आलेत ते बघणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मी असाइनमेंट पण मुद्दा म्हणून शेअर केलेली आहे आज. ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये एक थिअरीचा क्वेश्चन आणि एक न्यूमरिकल हे फ्रिक्शन टॉपिकवरती आलेलं आहे. एक जुना पेपर घेतला आहे, मागच्या वर्षीचाच आहे, आणि त्या मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये काय क्वेश्चन आला होता तो मी इथं घेतला आहे. क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन होता 6 मार्काला, एकदम सोपा होता. ह्याच्याबरोबर एक थिअरीचा क्वेश्चन पण होता 2 मार्कासाठी आणि न्यूमरिकल होतं 4 मार्कांसाठी. न्यूमरिकल काय पहिला बघून घ्या. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन. म्हणजेच एक बॉडी आहे, ह्या बॉडीचं वेट आहे 100 न्यूटन. याच्यावरती आपल्याला एक हॉरिझॉन्टल फोर्स लावायचा आहे. ओके, एक हॉरिझॉन्टल फोर्स लावायचा आहे की हॉरिझॉन्टल फोर्स लावला की बॉडी मूव्ह व्हायला चालू होईल. ही बॉडी रेस्ट केली आहे एका हॉरिझॉन्टल सरफेसवरती. ओके, हॉरिझॉन्टल सरफेसवरती बॉडी रेस्ट केली आहे. पुढे वाचा. इफ द प्लेन व्हेन ग्रॅज्युअली रेस्ड, म्हणजे आता काय करायचा, हा प्लेन जो आहे तो ग्रॅज्युअली रेज करायचा, म्हणजे इन्क्लाइन करायचा. म्हणजे हा असा होईल बघा. हा तुमचा सरफेस, ही तुमची बॉडी 100 न्यूटनची, आणि हा अँगल किती होणार 15 डिग्री. अगोदर तो हॉरिझॉन्टल आहे, नंतर त्याला इन्क्लाइंड करायचं. इन्क्लाइंड केल्यानंतर काय म्हटले बघा, द बॉडी विल बिगन टू स्लाइड. ज्या वेळेला असं होईल त्यावेळेला बॉडीची आपोआप डाऊनवर्ड डायरेक्शनला मोशन होणार विदाऊट एनी एक्सटर्नल फोर्स. ही बॉडी आपोआप डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लाइड व्हायला लागणार. ओके, तर काय म्हटले, फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग द बॉडी. तर या बॉडीला ड्रॅग करण्यासाठी हा हॉरिझॉन्टल फोर्स पी किती लागेल असं विचारलं. ठीक आहे, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, आपण तो आता सॉल्व करूया. ठीक आहे, आता सॉल्व करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो बघा. त्यांनी मला जी सेकंड केस दिली, सेकंड केस म्हणजे ही इन्क्लाइंड मोशनसाठीची जी काही दिले त्याच्यावरती जरासं कॉन्सन्ट्रेट करा. ही मी याची FBD ड्रॉ करतो, याची FBD. ओके, बघा. एक इन्क्लाइंड सरफेस आहे 15 डिग्रीचा, आणि ह्याच्यावरती मी बॉडी रेस्ट केली, आणि ही सेल्फ वेटमुळे डाऊनवर्ड मोशनमध्ये गेली बॉडी. बरोबर. तर अशी ज्या वेळेला केस असते त्यावेळेला याचं वेट असणार ॲक्टिंग डाऊनवर्ड W. इथे एक रिॲक्शन तयार होईल, नॉर्मल रिॲक्शन, त्याला आपण म्हणतो RN. बरोबर, लास्ट टाईमला बघितलं होतं आपण हे. हा अँगल आहे 15 डिग्री. ह्याला FBD वगैरे काही ड्रॉ करायची गरज नाही आहे. ह्याच्यासाठी आपण एक कन्सेप्ट वापरणार आहे जी लास्ट टाईमला आपण यूज केली होती, ती म्हणजे अँगल ऑफ रिपोज. जे लास्ट लेक्चरला नव्हते त्यांच्यासाठी मी अँगल ऑफ रिपोज काय असतो मी पुन्हा एकदा सांगतो. अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय असतोय, बिकॉज ऑफ सेल्फ वेट, स्वतःच्या वजनामुळे, इफ द बॉडी स्टार्ट्स टू स्लाइड ऑन द इन्क्लाइंड सरफेस देन द अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिपोज. बरोबर. आता यांनी मग तिथं ते सांगितले, काय म्हटले बघा, मी हा सरफेस इन्क्लाइंड केला किती डिग्रीला, 15 डिग्रीला. तर स्वतःच्या वेटमुळे बॉडी डाऊनवर्ड मूव्ह व्हायला चालू झाली. बरोबर, म्हणजे हा 15 डिग्री हा तुमचा काय आहे, अँगल ऑफ रिपोज. म्हणून मी इथं लिहून ठेवतो अँगल ऑफ रिपोज विच इज गिवन अँड इट इज 15 डिग्री. मग लास्ट टाईमला आपण अँगल ऑफ रिपोजचं एक रिलेशन बघितलं होतं. म्यू इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू F डिवाइड बाय RN. हे जे रिलेशन आहे. ओके, मला आता हे नको आहे, ह्याला विसरून जावा. मला एवढंच रिलेशन पाहिजे आहे. म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू काय आहे, टॅन थिटा. थिटा म्हणजे काय आहे, अँगल ऑफ रिपोज. मग तेच आपण रिलेशन इथे यूज करूया. सो म्यू इज इक्वल टू टॅन, आणि अँगल ऑफ रिपोज तिने दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये किती,
15 डिग्री. सॉल्व करा, तुम्हाला म्यूची व्हॅल्यू मिळेल tan ऑफ 15. सो म्यूची व्हॅल्यू येते 0.2679. पाहिजे तर तुम्ही एकदा सॉल्व करून बघा. आपण लास्ट टाईमला बघितलेलं म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनला कोणतंही युनिट नाही आहे, त्यामुळे मला डायरेक्ट अँगल ऑफ रिपोज दिला होता. अँगल ऑफ रिपोजवरून मला म्यू मिळाला. म्यू म्हणजेच काय, तुमचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे एक व्हॅल्यू जी दिली नव्हती ती मला डायरेक्ट मिळाली. ठीक आहे, आता परत प्रॉब्लेममध्ये जाऊया. आता प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, जे इन्क्लाइन सरफेस दिला होता, बॉडी सेल्फ वेटमुळे खाली मूव्ह होणार होती, ते माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता मेन प्रॉब्लेम करूया ह्या पहिल्या डायग्रामकडे. ही पहिली डायग्राम इथे दिसते काही, याच्याकडे या. काय म्हणले, फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी ऑफ 100 न्यूटन. 100 न्यूटनची एक बॉडी ड्रॅग करण्यासाठी लागलेला फोर्स पी किती आहे हे त्यांनी विचारले. ठीक आहे, मग मी काय करतो, याची FBD ड्रॉ करतो. ओके, आता मी इथे लिहितो FBD ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. हॉरिझॉन्टल सरफेसची मी FBD ड्रॉ करते. लक्ष द्या, ही तुमची बॉडी, हा सरफेस. तुम्ही मला सांगा या बॉडीचं वेट किती दिले त्यांनी, 100 न्यूटन ॲक्टिंग डाऊनवर्ड. बरोबर ना, 100 न्यूटन ॲक्टिंग डाऊनवर्ड. इथं एक रिॲक्शन तयार होईल. बरोबर, मला सांगा रिॲक्शन जी आहे त्याची डायरेक्शन काय असणार. सरफेसमध्ये आणि बॉडीमध्ये एक रिॲक्शन तयार होईल, त्याची डायरेक्शन काय असणार, पटकन सांगा कोणतं. डायरेक्शन काय येऊ, बॉडीमध्ये आणि सरफेसमध्ये जी रिॲक्शन तयार होणार ती काय असणार, अपवर्ड डायरेक्शनला. बरोबर, त्यामुळे मी इथे ती रिॲक्शन दाखवतोय RN. मी या बाजूला एक फोर्स लावणार आहे P, मला तो शोधायचा आहे, म्हणजे त्याच्यामुळे मी प्रश्नचिन्ह करून ठेवतो. आणि बॉडी जर पुढं मूव्ह व्हायला चालू झाली तर मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला इथं सरफेसवरती एक फोर्स ॲक्ट होणार, तो म्हणजे कुठला असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, आता हे सॉल्व करायचं आहे मला. बरोबर, हे सॉल्व करण्यासाठी तुम्ही मला सांगा, 100 न्यूटन माहीत आहे, नॉर्मल रिॲक्शन, फ्रिक्शनल फोर्स, अजून ह्या गोष्टी आपल्याला कळलेल्या नाही आहेत. या FBD प्रमाणे तुम्ही मला सांगा, जर मी इथं इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर समेशन FY इज इक्वल टू किती येणार, 0. बरोबर ना, जर मी या FBDला इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर समेशन FY इज इक्वल टू किती येणार, 0. मग तुम्ही मला सांगा Y डायरेक्शनच्या फोर्सेसचे ॲडिशन करा. RN म्हणजे नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड आहे आणि 100 न्यूटन हे वेट डाऊनवर्ड आहे. सो RN पॉझिटिव्ह, 100 न्यूटन निगेटिव्ह. सो RNची किंमत किती आली, 100 न्यूटन. बरोबर, म्हणजे मला नॉर्मल रिॲक्शन मिळाली समेशन FY वरून. आता समेशन FX इज इक्वल टू 0 करा. समेशन FX, आता X डायरेक्शनच्या फोर्सेसची समेशन करा. तुम्ही जो लावलेला एफर्ट आहे तो राईटला आहे, म्हणजे P हा लावलेला एफर्ट राईटला म्हणजे प्लस, आणि फ्रिक्शनल फोर्स हा अपोजिटला ॲक्टवाला आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स काय असणार, मायनस. आता काय झालं आहे, हे सगळं हॉरिझॉन्टल प्लेनवरती सांगितलं आहे, त्यामुळे हे सगळं X आणि Y डायरेक्शनलाच आहे. त्यामुळे P इज इक्वल टू काय मिळालं बघा मला इथून, FR. म्हणजे तुम्हाला जो काही फोर्स लागणार आहे लावायला ही बॉडी मूव्ह करण्यासाठी, तो म्हणजे इक्वल टू काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. पण फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा मला काय असतोय, म्यू इंटू RN. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, म्यू इंटू RN. त्यामुळे FRची किंमत लिहिली म्यू इंटू RN. आता RN आपण इथे समेशन FY करून शोधला आहे बघा. RNची किंमत किती आली, 100 इंटू म्यू. आपल्याला ती जी काही कंडिशन दिली होती अँगल ऑफ रिपोजची 15 डिग्री माहीत आहे काय, त्यावरनं बॉडी स्लाईड झाली, तो म्यू आपल्याला ऑलरेडी माहीत आहे 0.2679. 0.2679 मल्टिप्लाय करा 26.79, हे आन्सर येईल न्यूटन. म्हणजेच ही बॉडी मूव्ह करण्यासाठी मला किती फोर्स लागला, 26.79 न्यूटन. इतका सोपा प्रॉब्लेम हा पेपरमध्ये आला होता. ठीक आहे, सर्वांना प्रॉब्लेम समजला आहे.
सर्वांना प्रॉब्लेम समजला आहे. मी परत एकदा रिपीट करतो, लक्ष द्या. काय केलं होतं, एका हॉरिझॉन्टल सरफेसवरती 100 न्यूटनचा एक लोड दिला होता आणि त्याला मूव्ह करण्यासाठी किती एफर्ट लागेल असं विचारलं होतं, बरोबर. आणि दुसरी कंडिशन काय दिलेली, जर हाईच बॉडी मी रेज केली 15 डिग्रीनी तर सेल्फ वेटमुळे बॉडी डाऊनवर्ड मूव्ह होणार, हे तिने सांगितलेलं. म्हणजे थोडक्यात हा 15 डिग्री काय होता, अँगल ऑफ रिपोज. सो अँगल ऑफ रिपोजचा फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू टॅन थिटा, त्यावरनं मला म्यूची किंमत मिळाली. ओके. ओरिजिनल हॉरिझॉन्टल सरफेसची मी FBD ड्रॉ केली, समेशन FX समेशन FY इज इक्वल टू 0 घेतलं इक्विलिब्रियमला, मला डायरेक्ट उत्तर मिळालं P इज इक्वल टू 26.79 न्यूटन. आणि हा मागच्या वर्षीचा बहुतेक समर का विंटरचा कुठला तरी पेपरचा हा प्रॉब्लेम आहे जो पेपरला आला होता. ठीक आहे. त्यामुळे इतका सोपा प्रॉब्लेम पेपरमध्ये आला होता. जर तुम्हाला समजलं असेल तर यस म्हणून सांगा, काय डाऊट असेल तर विचारा.